नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनसेवक तसेच वनरक्षक पदाकरताची पदभरती होणार आहे. ती लवकरच सुरू होणार आहे. तर याची माहिती जी आहे ती माननीय मंत्री आहेत वन विभागाचे श्री गणेश नाईक साहेब यांनी काय केलेलं आहे की एक महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाचा कार्यक्रम होता, पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होता. बघा तुम्ही बघू शकता वन विभागाचा पदक वितरण सोहळा होता. याच्यात त्यांनी काय केलं की याची ही माहिती दिलेली आहे की ही जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर त्यांना पूर्ण करायची आहे. लक्षात घ्या की त्यांना काय करायचं की लवकरात लवकर म्हणजे त्यांनी म्हणल्यानंतर व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, व्हिडिओची माहिती तुम्हाला दाखवतो की ही पदभरती आहे त्यांना लवकरात लवकर पूर्ण करायची. आता हा व्हिडिओ मी आता रात्रीची 11:30 वाजता बनवत आहे, कारण लवकरच माहिती मला भेटलेली आहे. आता मी नागपूरचा असल्यामुळे वन विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन काय करू शकतो की याची पाठपुरावा घेऊ शकतो की जाहिरात किती येते. मी जवळपास आता जर बघितलं तुम्ही जवळपास महिन्यातून 2 ते 3 वेळेस काय करत असतो की कार्यालयामध्ये जाऊन वन विभागाच्या माहिती घेत असतो की विविध प्रकारची ही पदभरतीची प्रक्रिया कुठं आलेली आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वेटिंग लिस्ट बद्दल जे आहे तर त्यांनी माहिती दिली होती. वेटिंग लिस्ट जोपर्यंत क्लिअर नाही होती तोपर्यंत काय होतं की म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की वेटिंग लिस्टच्या जागा ज्या आहेत त्या कन्वर्ट करता येतील परत, म्हणजे वॅकंट राहिलेल्या जागा त्यांना परत कन्वर्ट करता येतील की ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं नाही 1 वर्ष. आणि खूप साऱ्या ठिकाणी म्हणजे जवळपास सगळीकडेच काय झालेलं आहे की वन विभागामध्ये काय केलं की जागा ज्या आहेत त्या लॅब झालेल्या आहेत. म्हणजे सपोज एखादी जागा भरली गेली नसेल तर ती जागा लॅब झाली. आता इथून पुढे जर सोडली तर ती नवीन पदभरतीमध्ये ती जाहिरात काय केली की ती पकडली जाणार आहे ती जागा. लक्षात घ्या. आता इथून पुढे तर वेटिंग लिस्ट, कारण तुम्ही जर बघितलं असेल की जी लिस्ट लागलेली आहे वन विभागाची, जी सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे तर त्याच्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे की 1 वर्षाचा कालावधी दिलेला असतो. तर 1 वर्षामध्येच त्यांनी विद्यार्थ्यांनी काय करायला लागतं, जॉईन करायला लागतं. जर जॉईन नाही केलं तर ती जी वेटिंग लिस्ट आहे ती काय करते, म्हणजे ती लिस्ट आहे ती काय होती, वेटिंग लिस्ट असू द्या तर त्या विद्यार्थ्यांना घेतलं जात नाही. 1 वर्षापर्यंतच व्हॅलिड असते. त्यामुळं आता जे नवीन आहे तर ती शक्यता तर कमीच आहे. तलाठी भरतीप्रमाणे जर झालं तर होऊ शकतं. आता मी तुम्हाला दाखवतो गणेश नाईक साहेब जे आहे ते काय बोलले ते व्हिडिओ मार्फत. भरती झाली. म्हैसकर साहेब, आपल्याला आता एकूण लेखाजोखा घ्यायला लागेल. कुठल्या एकूण असलेल्या डिव्हिजन मध्ये, रेंज मध्ये कुठे कुठे अधिकारी रिटायर्ड झाले, वन कर्मचारी झाले असतील, वनपाल झाले असतील, वन क्षेत्रपाल झाले असतील, या सर्व जागांच्या ठिकाणी नवीन लोकांची भरती निश्चितपणे करण्याची आणि ह्या 2-4 महिन्यामध्ये तो संपूर्ण इष्टांक पूर्ण करावा. आता जे टेम्पररी आता माझं म्हणणं असं की मी आता आमच्या नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना बोललो की हॉस्पिटल भरती झाली. म्हैसकर साहेब, बघा आता इथं तुम्ही बघू शकता की हे जे माननीय मंत्रीचे आहेत ते भरतीबद्दल सांगत आहेत, पॉझिटिव्ह आहेत. तो येत्या 2-4 महिन्यात पूर्ण प्रक्रिया कंप्लीट करा असं त्यांचं म्हणणं आहे. तर ही जाहिरात आहे आपल्या म्हणण्यानुसार लवकरात लवकर येणार आहे. त्यामुळे तुमची तयारी आता इथे तुम्ही बघू शकता की माननीय मंत्री साहेब जे आहेत ते काय करले की भरती संदर्भात पॉझिटिव्ह आहे. भरती लवकरात लवकर येतील ही त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे आणि येत्या 2 ते 4 महिन्यात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.